वरोरा शहरात प्रथमच प्रतिबंधक कार्यवाही दिन तसेच शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आलंय। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या नेतृत्वात तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात सदर प्रतिबंधक कार्यवाही दिन पार पडला। या प्रसंगी प्रतिबंधक कार्यवाही कॅम्पच्या माध्यमातून जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांनी उपस्थांना गुन्हेगारी वृत्तीमुळे कुटुंबाचे कसे उद्ध्वस्त होते याविषयी मार्गदर्शन करीत नागरिकांनी गुन्ह्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले। तर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान शहरातील संवेदनशील परिसर पिंजून काढून 40 वाहनांवर कारवाई करीत 15 सराईत गुन्हेगारांना तपासण्यात आलाय। तसेच रात्री फिरणाऱ्या काही संशयित इसमांवर कारवाई करण्यात आली। या प्रसंगी आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्याशी संवाद साधला असता क्राईमच्या बाबतीत झिरो टॉलरन्स असला पाहिजे, नागरिकांना निर्भयपणे वावरता कसे येईल असे वातावरण निर्माण करणे हा आमचा उद्देश असून सराईत गुन्हेगार आमच्या रडारावर राहणार असून नागरिकांना गावकुटांकडून त्रास झाल्यास त्यांनी निर्भयपणे आमच्याशी संपर्क साधावा। आम्ही गुन्हेगारांवर कठोर कारवाई करू, प्रसंगी मोक्का सुद्धा लावू असे म्हटले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक पोलीस कर्मचारी उपस्थित होते। सर, प्रतिबंधक कारवाई या ठिकाणी साजरा होता, काय सांगायला? आज वरोरा या ठिकाणी वरोरा उपविभागातील पोलीस स्टेशन वरोरा, पोलीस स्टेशन भद्रावती आणि पोलीस स्टेशन मांजरी या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ज्यांच्यावरती गुन्हे किंवा NC दाखल आहेत असे आरोपी किंवा गैर अर्जदार यांच्यावरती आपण BNSS 126 आणि 129 अन्वये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेत असतो। त्याचाच एक आज ड्राईव्ह आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता। आजच्या या ड्राईव्हमध्ये पोलीस स्टेशन वरोरा येथील 47 आरोपीवरती चॅप्टर केस आता या ठिकाणी करण्याचं काम चालू आहे। पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीतील जवळपास 33 आरोपी आणि गैर अर्जदार आत्तापर्यंत या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचं सध्या प्रोसेस चालू आहे आणि पोलीस स्टेशन मांजरी हद्दीतील 10 गैर अर्जदार यांच्यावरती चॅप्टर केसचं काम चालू आहे। यामुळे असा फायदा होतो की हे आरोपी भविष्यामध्ये कोणताही गुन्हा करत नाहीत आणि जर यांनी गुन्हा केला तर यांची जो बॉन्डची रक्कम असेल ती एक तर त्यांना भरावी लागते किंवा जर यांनी भरण्यास हे असमर्थ किंवा फेल ठरले तर मग यांना आपण MCR किंवा जेलमध्ये त्यांना आपण रवाना केलं जातं। त्यामुळे येणारे जे सण उत्सव आहेत, गणपती असेल, दुर्गा असेल, हे अतिशय शांततेत पार पडतील अशी आम्हाला खात्री आहे। त्याचप्रमाणे याचाच एक भाग म्हणून काल वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन या ठिकाणी SDPO श्री बाकलसाहेब, पोलीस निरीक्षक सोनटक्के यांनी या ठिकाणी राबवलं होतं। त्यामध्ये जिल्हा स्तरावरून आम्ही त्यांना राईट कंट्रोल ब्रँचची टीम दिली होती। या ऑपरेशनमध्ये त्यांचे 5 अधिकारी आणि जवळपास 30 अंमलदार सहभागी झाले होते। यामध्ये त्यांनी 40 वाहनावरती कारवाई केली, रेकॉर्डवरचे 12 सराईत गुन्हेगारांना तपासलं, तडीपार आहेत त्यालाही तपासलं आणि आझाद वार्ड, कॉलरी वार्ड, यात्रा वार्ड, आणि आनंदवन चौक या परिसरात त्यांनी नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवलेलं आहे। भविष्यामध्ये सुद्धा जे सराईत गुन्हेगार आहेत यांना क्रॅक करण्यासाठी आमचे ऑपरेशन भविष्यातसुद्धा चालू असतील। सर, या उपरांत सुद्धा काही गुंडांनी सर्व उच्छाद माजवला, तर अशा गुंडांना काय इशारा देणार? इशारा देण्यापेक्षा आम्ही आता त्यांच्यावर ॲक्शन घेणार आहोत। सध्या आमच्याकडे BNS 111 आणि BNS 112चे 2 गुन्हे, 111 म्हणजे मिनी मोक्का, 2 प्रपोजल ऑलरेडी आमच्याकडे आलेले आहेत। आता 3रा प्रपोजलसुद्धा आमच्याकडे आता येणार आहे। ऑलरेडी एक संघटित गुन्हेगारीचा आपल्याला कल्पना आहे की रीतीच्या गुन्ह्यामध्ये 10-13 आरोपीवरती आपण मोक्का लावला होता, ते अजूनही आरोपी जेलमध्ये आहेत। त्यानंतर एक बारमध्ये 5 ते 6 आरोपी यांनी त्या ठिकाणी जाऊन मारहाण केली होती, तो सुद्धा मोक्का आपण लावला आहे, ते सुद्धा आरोपी आत्तापर्यंत जेलमध्ये आहेत। त्यामुळे गुंडांना आणि गुन्हेगारांना एकच सांगेल, जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला तर आम्ही तुमच्यावरती मोक्का किंवा मिनी मोक्का लावून त्या ठिकाणी लावला जाईल आणि आपल्यालाही कल्पना आहे की मोक्का किंवा मिनी मोक्का लागला की याच्यामध्ये बेल भेटणं हे जवळपास अशक्य होऊन जातं। यानिमित्त सर जनतेला काय आवाहन करणार? जनतेला आव्हान देईल की आपल्या परिसरात जर कोणी असा गुंडागिरी करत असेल तर आपण निर्भयपणे आमच्याकडे या, गुन्हा दाखल करा, आम्ही त्यांच्यावरती स्ट्रिक्टली ॲक्शन घेणार आहोत। नाशिक लोकशाही न्यूजसाठी हितेश राजन हिरे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर।